स्वामी सर्वांना श्री स्वामी समर्थ. गजानन महाराजांचा प्रकट दिन असल्यास काही उपाय सांगितला नाही. नक्कीच उपाय मी घेऊन आलेली आहे. बघा, हा उपाय नाहीये. असं मी सांगेल की बऱ्याच ताई ज्या आहेत ना, त्या गजानन विजय ह्या ग्रंथाचं पठण करतात. आपण जसं स्वामी चरित्र सारामृत किंवा गुरुचरित्राचं पठण करतो, तसंच गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त बरेच जण पारायण करतात. आणि त्या पारायणामध्ये गजानन विजय हे जे ग्रंथ आहे, या ग्रंथामधील एक अध्याय आहे, जे अध्याय तुमच्या सगळ्या आयुष्यातील ज्या काही संकट असतील त्यावर मात करण्यासाठी किंवा त्यातून कसं बाहेर पडायचं हे तुम्हाला शिकवत असतात. आता जसं आपल्याला गुरुचरित्रातील 14वा अध्याय 18वा अध्याय महत्वाचा आहे, स्वामी चरित्र सारामृतातील 14वा अध्याय महत्वाचा आहे, तसंच या गजानन विजय ग्रंथातील 2 अध्याय आहेत जे आयुष्यातील संकट तुमची दूर करतात, त्यातनं बाहेर पडायला तुम्हाला मदत करतात. आणि त्यातल्या त्यात तुमचं काही कर्ज असेल जे फिटत नसेल, त्यातल्या त्यात तुमच्या मागे आर्थिक अडचण लागली असेल किंवा अडकलेले पैसे असतील, अशा वेळेस ह्या ग्रंथामध्ये गजानन विजय या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे की कधीही अशा अडचणी म्हणजे पैशासंबंधित काही अडचणी असतील, ज्यामध्ये कर्ज खूप झालेलं आहे, फिटत नाहीये, अडकलेले पैसे आहेत, देत नाहीयेत, अशा वेळेस ग्रंथातील 14वा अध्याय हा 21 वेळा पठण करावा. एका दिवसात नाही तर 21 वेळा सलग 21 दिवस पठण करायचं आहे. किंवा आर्थिक संकट असेल, जसे कोर्ट कचेरी, काही बाधा असेल किंवा काही गोष्टी असतील, अशा वेळेस 9वा अध्याय वाचन करावा. पण बऱ्याच जणांना सगळ्यात पहिले हे पाहिजे असतं की आपल्याला आर्थिकरित्या कसं बलवान होता येईल, आर्थिकरित्या कशी स्थिरता मिळेल. तर 100 नाही 101% मी तुम्हाला सांगेल 14वा अध्याय 21 दिवसाचं पठण करा. 21 दिवसाचा संकल्प घ्या आणि पठण करा. नक्कीच तुम्हाला त्याचे सुंदर असे अनुभव मिळतील. फक्त उद्याच्या दिवसापासून म्हणजेच गजानन महाराजांच्या प्रकट दिनाच्या दिवसापासून याची सुरुवात केली तर अतिउत्तम, किंवा इतर दिवसांमध्ये गुरुवारी सुद्धा तुम्ही सुरू करू शकता. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.